देशात आज साजरा होणार पहिला अंतराळ दिन। भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश। याच ऐतिहासिक कामगिरीच्या गौरवासाठी 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित। दोन हजाराच्या नोटा बदलण्याची आणखी एक संधी। पोस्ट ऑफिस मार्फत रिझर्व्ह बँक बदलून देणार नोटा। फॉर्म भरून स्पीड पोस्टद्वारे नोटा बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाला पाठवण्याचं आवाहन। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7व्या वेतन आयोगानुसार वाढीची शक्यता। 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा। बदलापूर प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न। नाना पटोलेंचा गंभीर आरोप। तर आदर्श शाळा ही भाजपा आणि आरएसएस विचारांची असल्याने दबाव, असाही दावा। इकबाल सिंग चहल गृह खात्याचे अप्पर मुख्य सचिव। बदलापूर प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती। साताऱ्याच्या पिंपळवाडीत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। यावेळी जाती जातीमध्ये दरार पाडणाऱ्या विकृतींना बळी पडू नका, उदयनराजेंचं आवाहन। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। ही सदिच्छा भेट असून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याची चव्हाणांकडून माहिती। मुख्यमंत्री शिंदे खोटं बोलतात हे जगजाहीर। आदित्य ठाकरेंचा निशाणा। एका प्रकरणात 2 महिन्यात आरोपीला फाशी झाली। या शिंदेंच्या दाव्याचा घेतला समाचार। नाशिकमधून 12 सप्टेंबर पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा। दिल्ली आणि बंगळुरू मार्गे आंतरराष्ट्रीय सेवा। ई पीक पाहणी ठरते डोकेदुखी। सर्व्हर डाऊन, नेटवर्क डाऊन सह ॲप बंद पडण्याच्या घटना। अपुरी व्यवस्था तरीही ई पीक पाहणीचा अट्टहास का, शेतकऱ्यांचा सवाल। अमेरिकेतील टेक्सासमध्ये 90 फुटी हनुमानाच्या पुतळ्याचं अनावरण। स्टॅच्यू ऑफ युनियन असं मूर्तीचं नाव। टेक्सासमधील शुगर लँड परिसरात मूर्तीची स्थापना।